नमस्कार, मी दीपाली शिंदे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त अशी द्राक्षापासून जेली कशी बनवायची ते अगदी चविष्ट आणि सोप्या पद्धतीने. दिसायलाही खूप ॲक्टिव्ह आणि खायलाही खूप मजेदार. चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी घेतलेले आहेत द्राक्षे, जवळ पावशेर द्राक्षे आहेत बघा. आता ते एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मस्त असे बारीक करून घ्यायचे आहेत. प्युरी बनवून घ्यायची आहे. पाणी वाटलंच तर टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल. छान असं बारीक करून घेतलेलं आहे बघा, मी एकदम बारीक करायचं आहे. आणि याचप्रमाणे मी सर्व द्राक्षे इथे मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. आता इथे मी ठेवलेली आहे एक कढाई, त्यामध्ये घालायची आहे 1 वाटी साखर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालू शकता, कितपत गोड पाहिजे यानुसार. त्यामध्ये मी एक अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळून जाईल. पाकही असा छानपैकी मस्त चिकट बनवून घ्यायचा आहे, एकदम घट्ट. छान असा आपला पाक येथे तयार झालेला आहे बघा. असा हाताला एकदम परफेक्ट असं जसं पाहिजे तसं लागत आहे. आपण जी प्युरी बनवलेली होती द्राक्षाची ती येथे या चाळणीने चाळून घ्यायची आहे. मस्त असं हलवत हलवत सर्व व्यवस्थित गळालं पाहिजे. त्यामधून अशा प्रकारे दाबून घ्या, जेणेकरून जो रस आहे द्राक्षाचा सर्व खाली पडला जाईल. मस्त एक उकळ आणून घेतलेली आहे बघा त्याला. इथे मी घेतलेले आहे एक कॉर्नफ्लॉवर, त्यामध्ये घालायचं आहे पाणी. मस्त अशी त्याची मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. छान असं झालेलं आहे बघा, एकदम व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता हे साईडला ठेवूया. रात्रभर बनवूया. इथे मी एक भांडं घेतलेलं आहे बघा केकचं, त्यामध्ये मी बेस पेपर घातलेला आहे. आता इथे आपल्याला उकळ आलेली आहे. आपण जे कॉर्नफ्लॉवरचं हे बनवलेलं होतं ते आपल्याला प्युरी त्याच्यामध्ये टाकायची आहे. छान असं ढवळून घ्यायचं आहे. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत हिरवा कलर. तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाका, नसेल तर चालेलही. एकदम जबरदस्त असा कलर आलेला आहे बघा त्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, सारखं हलवत राहायचं आहे बघा, जेणेकरून खाली ते चिकटलं जाणार नाही. परफेक्ट. मस्त असं सारखं एक 3 ते 4 मिनटं सारखं हलवत राहायचं आहे बघा. आता इथे घालायचं आहे तूप. जोपर्यंत याला चांगलं तूप सुटत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे. मस्त बघत आहात, एकदम जबरदस्त असं दिसत आहे. असं एकदम परफेक्ट असं आपली जेली तयार आहे बघा इथे मी. आता आपण हे केकच्या भांड्यामध्ये ते ओतून घ्यायचं आहे. मस्त आपल्याला एकदम जशी पाहिजे तशी एकदम त्याचं स्ट्रक्चरही झालेलं आहे आणि एकदम परफेक्ट असं मिश्रण बनलेलं आहे बघा. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा नाही ठेवलं तरीही चालेल. एक 5 ते 10-15 मिनटं किंवा वेळ असेल तर अर्धा तास आपण हे बाहेर ठेवायचं आहे, थंड होईपर्यंत. छान असं प्रेस करून घेऊया, सर्व बाजू सारख्या करून घ्यायच्या आहे. मस्त आता मस्त थंड झालेलं आहे बघा. एका भांड्यामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे. हळूच काढायचं आहे. मस्त आता जो बटर पेपर आहे खालचा तो आपण काढून घ्यायचा आहे बघा. हळूच काढायचा आहे. परफेक्ट. आणि एकदम जबरदस्त अशी आपली द्राक्षाची जेली तयार आहे बघा.
मस्त. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. यावरती मी काही गुलाबांच्या पाकळ्या आणि पिस्ता घातलेला आहे. अशा प्रकारे आपण ते कट करून घ्यायचं आहे बघा. छान असे त्रिकोणी पीस मी ते येथे त्याचे बनवलेले आहेत. मस्त. आणि अशाच प्रकारे इथे आपली एकदम जबरदस्त अशी द्राक्षाची जेली तयार आहे बघा. किती छान दिसत आहे. खायलाही खूप टेस्टी लागते बघा आणि मुलांना तर का आवडेलच. अशाच प्रकारे येथे नवनवीन रेसिपीजसाठी दीपाली शिंदे व्लॉगला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.